श्री स्वामी समर्थ. षष्ठाध्यायः. श्री गणेशाय नमः. धरो निशिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र गाद, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरुची घेऊन सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हंसोनी, मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनिया वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विण हटयोगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हार रावण रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवोनी येतिसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती, म्हणून ती योजिली कपटयुक्ती परिते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी, मेण्यांत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यांतून उतरले मागोती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तिथुगे व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपैशांते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वांचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जाव्या. तो येवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा ती काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळाला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी त्या सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका अनादिसिद्धा जगन्नायका,
निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया मनीवसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत षडाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्यायः समाप्त शुभं भवतु।